तुकोबऱ्या म्हणाले, जाना उचित जाना, पण काय उचित जाना तर मुख्य धर्म आधी, अगोदर धर्म उचित जाना. कारण काय, ज्या धर्मात आपला जन्म झाला तो धर्म वेगळा आणि शरीरानं जो साधायचा आहे तो धर्म वेगळा. पुन्हा गुरुचा धर्म वेगळा, शिष्याचा धर्म वेगळा, स्त्रीचा धर्म वेगळा, पुरुषाचा धर्म वेगळा, राजाचा धर्म वेगळा, सैनिकाचा धर्म वेगळा, ग्रस्थाश्रमाचा धर्म वेगळा, ब्रह्मचर्याचा धर्म वेगळा, वानप्रस्थाचा धर्म वेगळा, संन्यासाचा धर्म वेगळा. प्रत्येकाची धर्माची लक्षणं वेगळी आहेत. जो पुरुषाचा आहे तो स्त्रीचा नाही, जो गुरुचा आहे तो शिष्याचा नाही, जो राजाचा आहे तो सैनिकाचा नाही. प्रत्येकाची धर्माची लक्षणं वेगळी आहेत. ग्रस्ताचा वेगळा, वानप्रस्थाचा वेगळा. ग्रस्थाश्रमाचा धर्म सांगत असताना जोडून या धन उदास विचारे, हे ग्रस्थाश्रम आहे. ग्रस्थाश्रम चांगला आहे, चांगला आहे म्हणजे माझ्याकडे बघून कॉलर टाईट करू नका. तुम्हाला नाही मग आमच्याकडे चांगला म्हणता म्हणतील माणसं. ग्रस्थाश्रम चांगला आहे, पण कधी सानंद सदनम सुताक्ष कांता मृदुभाषिनी. सुंदर घर असावं, झोपडी का असाना पण स्वच्छ असावी, त्या घराला जाळ्या आलेल्या नसाव्यात, सुंदर असावं. पुढं ऐका, त्या घरामध्ये आज्ञापरा सेवक, हा आज्ञाधारक सेवक असावेत. त्या घरामध्ये प्रतिदिन शिवपूजन, भगवंताची पूजा झाली पाहिजे. त्या घरामध्ये अतिथी पूजन घडलं पाहिजे. पुन्हा कांता मृदुभाषिनी, गोड आवाजाची पत्नी असली पाहिजे असं शास्त्र सांगतंय. गोड आवाजाची कशाला, समजा इकडून तिकडून माणूस दमून आला आणि वाड्यात पाऊल टाकला की आतून आवाज आला पेजाजा असं म्हणले काय गुदगुल्या होत्यात का? दुःख उदंड फजिती फजिती, दुःख उदंड फजिती फजिती, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. म्हणून गोड आवाजाची पत्नी असावी असं महाराज सांगतात. पण एक जणांना असंच ऐकलं, कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे आला, महाराज तुम्ही सांगता ते खरंच आहे, मी बदलू का? मी म्हटलं बदलू नको, माझ्या जीवाला घोर लावू नको, संन्यासाचं घेणं देणं. एक तिला जरा साखर खाऊ घाल म्हणजे कार्यक्रम भागल. कांता मृदुभाषिनी, आज्ञापरा सेवक, हा प्रतिदिन शिवपूजनम अतिथीपूजनम असं असेल तर मग धन्य ग्रस्थाश्रमा. अरे सगळी व्याख्यान करीत बसत नाही, मग धन्यता आहे. पण ग्रस्थाश्रमाचा धर्म तो. ब्रह्मचार्याचा धर्म काय, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. वानप्रस्थी संयोगी योग. वानप्रस्थ कधी सुरू होतो माहिती का? कधी वानप्रस्थ कधी सुरू होतं माहितीये? 50 झालं की पुढं मोजा, एक्का पुढं काय वन बा वन. पुन्हा घराकडे बघायचं नाही. माणसं म्हणते तिथून तर खरी सुरुवात. 50 झालं की सुरू झाला वानप्रस्थ आश्रम. पुन्हा संन्यासी तो त्याग संकल्पाचा. हे प्रत्येकाचे धर्म वेगळे आहेत. त्या धर्माचा विचार करायचा नाही, मुख्य धर्माचा विचार करायचा आहे. मुख्य धर्म प्रत्येकाचा एकच असतो. मुख्य धर्म देवाची आदि अंती अवसानी, आदि अंती अवसानी, आदि अंती अवसानी. मुख्य धर्म देवाची आदि अंती अवसानी, आदि अंती अवसानी. मुख्य धर्म देवाची आदि अंती अवसानी.
प्राप्ती. प्रत्येकाचा धर्म एकच असतो, गरिबाचा, श्रीमंताचा, लहानाचा, मोठ्याचा, स्त्रीचा, पुरुषाचा, राजाचा, सैनिकाचा, सगळ्याचा मुख्य धर्म एकच आहे, तो आहे देव चित्ती, म्हणजे देवप्राप्ती. देव प्राप्त करणं हाच मुख्य धर्म आहे. आणि त्याच्याकरता आपल्या नजरेतला अधर्म सुद्धा धर्म आहे. देव जोडे जरी करावा अधर्म सुद्धा. आणि दूर जंगलामध्ये निघून गेले खेळत खेळत. दुपार झाली, खेळून खेळून दमले आणि सगळ्याला भूक लागली. भूक लागल्यानंतर गोपाळाने कन्हैयाला विनंती केली, कान्होबा आता बस झालं की रे खेळायचं, का रे आता भूक लागली की रे लाला, मग भाकरी कुठं आहेत, शिदोऱ्या कुठं आहेत? म्हणले शिदोऱ्या तर आणायच्या विसरलो आम्ही, तुझ्या मुरलीचा नाद ऐकेला विसरून गेलो, मी पण विसरलो, मग आता काय करायचं रे? काही काळजी करू नका, जरा तिकडं बघा बरं, धूर निघतोय. अरे हा, तिथं काहीतरी असलं पाहिजे, तिथं काहीतरी असलं पाहिजे. तुम्ही जा आणि मी इथं थांबतो, तुम्ही जाऊन थोडी मधुकरी मागून आणा, तुम्हाला बी खायला आणा, मला माझ्या पुरतं घेऊन या, मला खूप भूक लागली आहे, मला पाय आता उचलत नाही. ठीक आहे लाला, तू इथं थांब. भगवंताला थांबवलं आणि ते गोपाळ त्या धुराच्या दिशेनं आले. तिथं यज्ञ चालू होते, मोठमोठाले ऋषी, ब्राह्मण मंडळी सगळी स्वाहा 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 चालू आहे. गोपाळ आले. गोपाळ आल्यानंतर गोपाळाने यज्ञाच्या जवळ गेले. ते स्वाहा स्वाहा करणाऱ्या ऋषीकडे पाहिलं. बाबाजी, ओ बाबा, ओ बाबा. मग ते ब्राह्मणच, काय रे? ते खिकसू अगोदर ह्या पोरावर, काय? आम्ही त्या कृष्णाचे सवंगडी येतो. म्हणे मग आमच्या लालाला खूप भूक लागली आहे, आम्हाला पण लागली आहे, थोडं आम्हाला द्या ना. हो बाहेर, तुमच्याकरता केलंय का? यज्ञाची पूर्णाहुती झाल्याशिवाय उरलं तर मिळेल, नाही तर बाहेर वा. तू यज्ञातलंच लाकूड जळतं घेऊन महाग लागला त्या लेकराच्या. लेकरं पळाली आणि पळत पळत दमून कृष्णापर्यंत आली. लाला काही मिळालं नाही. मग तो माणूस लाकूड पेटतं घेऊन पाठीमागं लागला. रे आम्हाला पळायची सुद्धा अवसर नव्हतं, ताकद नव्हती, आम्ही कसं तरी वाचून इथपर्यंत आलो आहे. तुम्ही कोणाला मागितलं? ते स्वाहा स्वाहा म्हणणारे मोठमोठे दाढेवाले वगैरे होते त्यांना अरे अरे त्यांना नाही मागायचं. मग आतमध्ये स्वयंपाक करणाऱ्या ज्या माऊल्या आहेत ना, त्यांना मागायला पाहिजे होतं. कारण लेकराकडे बघून आईचं हृदय कळवळतं. कुठलेही माऊली असताना लहान लेकरू बघितलं की तिला ते बघवत नाही. तुम्ही त्यांच्याकडे जा. ते म्हणले आता आमची जायची हिंमत नाही, जाणार आहे माझ्याकरता, मला खूप भूक लागली, एवढ्या वेळेत जा. म्हणले ठीक आहे. मग गोपाळ आले, त्या झोपड्यामध्ये गेले. स्वयंपाक चालू होता, त्या ऋषींच्या पत्न्या स्वयंपाक करत होत्या, ब्राह्मण पत्न्या स्वयंपाक करत होत्या. तिथं गेले. गोपाळाने विनंती केली, आईसाहेब, हो आईसाहेब जी, आम्ही त्या तुम्हाला यशोदेचा कान्होबा माहिती का? यशोदेचा कान्होबा माहिती रे, मी ऐकलंय गवळ्याच्या पुरीकून, आम्ही त्याचे मित्र आहेत. बरं मग आम्ही सगळे जंगलात आलो होतो. बरं आम्हाला भूक लागली हो, आम्ही शिदोऱ्या विसरलो आहे, आमच्या लालाला लई भूक लागली, आम्हाला लागली पण आमचं जाऊ द्या. पण आमचा कृष्ण आहे ना, त्याला सकाळी सकाळी वाटे वाटे लोणी खायची सवय आहे, आमच्या छंदानं तो आलाय, त्याला खूप भूक लागली, आमचं सोडा हो, पण आमच्या कृष्णापुरतं थोडंसं द्या. नाही म्हणू नका, आम्ही तुमच्या पाया पडतो, थोडं द्या. त्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी त्या मावल्यांना बघवलं नाही. मावल्या म्हणल्या थोडं कशाला, जरा थांबा. आणि त्या बायाने सगळी टोपलं भरली, सगळे पदार्थ केलेले टोपल्यात, टोपले उचलली डोक्यावर आणि चला तुमच्या कृष्णाकडं. इकडं स्वाहा स्वाहा स्वाहा, एक जण म्हणला स्वाहा, सगळं गेलं. मला तिकडं काय स्वाहा बघ. तेवढ्यात एक जणाची मागं राहिली होती, ज्याची राहिली होती त्यानं कॉलर टाईट केली. म्हणला उगच नाही, म्हणला करताना बघून करावी लागती, आज्ञा घेतल्याशिवाय तर बाहेर निघत नाही. तेवढ्यात तिनं टोपलं उचललं. ते मला थांब, कुठे निघालीस? पतीची आज्ञा घेतल्याशिवाय बाहेर जाणं पतिव्रतेचा धर्म नाही. त्या स्त्रीनं सुंदर उत्तर दिलं. तिने सांगितलं, तुम्ही माझे पती नाहीत, या देहाचे पती आहेत. हा देह तुम्हाला लकलाभ आणि त्या जागेवर देह सोडला आणि सूक्ष्म शरीरानं परमात्म्याला येऊन प्राप्त झाली. आणि ज्या वेळेला ते ब्राह्मण लोक भगवंतापाशी आले, त्याने पाहिलं की आपल्या पत्न्याच्या हातानं साक्षात ब्रह्म जेवतोय. त्यावेळेला त्यांना स्वतःचा धिक्कार केला. धिक जन्म, आमच्या जन्माचा धिक्कार आहे, आम्ही आयुष्यभर परमार्थ केला, त्या भगवंताचं स्वप्न पडत नाही, मात्र आमच्या पत्न्या भाग्यवान आहेत, त्यांच्या हातानं परमात्मा खातोय. ऐका, मला बाकी सगळं चरित्र सांगायचं नाही, माझा मुद्दा इथं एवढा आहे, पतिव्रतेचा धर्म आहे पतीची आज्ञा पाळणं, पण इथं अधर्म सुद्धा धर्म ठरल्या गेला. कारण देव जोडे तरी करावा अधर्म, म्हणून भगवंताची प्राप्ती हाच मुख्य धर्म आहे. म्हणून तुकोबरा म्हणाले,
अगोदर तुम्ही मुख्य धर्म जाणा आणि तो मुख्य धर्म जाणण्याकरता चित्ताची शुद्धता पाहिजे. चित्ताच्या दोन अवस्था आहेत, शुद्धमचे अशुद्धम, अशुद्धम काम संपर्कात, शुद्धमचे कामवर्जितम. दोन चित्ताच्या अवस्था असतात. म्हणून शुद्ध चित्तानं तुम्ही मुख्य धर्म जाणा, तर तुमचे कर्म सफल होतील, अन्यथा होणार नाहीत. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, उचित जाणावे मुख्य धर्मादे, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. 15 मिनिटं राहिलेत. 10:30 8:30ला सुरू झाल्यामुळं तिथले 10 घेतून 5 चालीला ठेवतो. विठाला ठाला तुकोबऱ्या म्हणाले, उचित जाणावे मुख्य धर्म आधी. अगोदर मुख्य धर्म उचित जाणा. काय जाणा? मुख्य धर्म जाणा. तो जाणण्याकरता चित्ताची शुद्धता पाहिजे. चित्त दोन प्रकारचं, शुद्धमचे अशुद्धम. अशुद्धम काम संपर्कात, शुद्धमचे कामवर्जितम. अशुद्ध जे चित्त आहे ते काम संपर्कात आहे, आणि अशुद्ध चित्ताच्या मनावर जर आपलं मन गेलं आणि त्या मनाच्या मनावर जर आपण चालायचं ठरवलं तर आपला घात झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात, मनोमार्ग गेला, मनोमार्ग गेला, तो तेथेच मुकाला. मनोमार्ग गेला, तो तेथेच मुकाला. मनोमार्ग गेला, मनोमार्ग गेला, तो तेथेच मुकाला. मनोमार्ग गेला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानोबा म्हणतात, मनाच्या मनावर गेला तो तेथेची मुकला, तो संपला. म्हणून मनाच्या मनावर जाऊन उपयोग नाही. बरं, आणखीन एक गंमत आहे. मनाच्या मनावर किती जायचं ठरवलं तरी मनाचं समाधान होत नाही. म्हणून तर एक रूपक केलंय, मनाचे पाटील देहगावचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नियमाचा, पाडील फाशी, पाडील फाशी. होरा ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी. मनाचे पाटील देहगावचा, त्याचा विश्वास धरायचा नाही, घात करतय. किती जरी मनाच्या मनावर गेलो
तरी मनाचं समाधान होत नाही. त्या शिळीचं आणि मनाचं सारखं आहे. शिळी माहिती ना, शिळी माहिती, सगळी शेतातली माणसं, शिळी कुणाला माहित नाही. त्या शिळीला किती बी खाऊ घाला तिचं पोट भरत, किती बी खाऊ घाला. एका राजानं दौंडी दिली, जो कोणी शिळीला पोटभर खाऊ घालून आणील त्याला मागल ती बक्षीस मिळल. काय मागल ते? गावातल्या पोरांनी ट्रॅक्टर ऐकली, फटफट ऐकल्या आणि शेळ्याच घेतल्या आणि सगळे शेळ्या घेऊन राखलेल्या शेतात चारायला. दिवसभर शेळ्या जगविल्या, पोट फुगूस तर शेळी जगवली आणि शेळ्या घेऊन आले राजाकडे. घ्या परीक्षा, एकेकानं मध्ये यायचं. एक जण शेळी घेऊन आला, जगवली, बघा पोट फुगायला लागले, सकाळपासून चारली, पोट फुगूस तर खाऊ घातलं. नक्की म्हणे हो, परीक्षा घेऊ का? घ्या. राजानं परीक्षा घेण्याकरता नवीन नव्हती फुटलेली तुरीची फोक आणली होती. नवीन नव्हती फुटलेली तुरीची फोक 10-5. घेऊ परीक्षा? घ्या. शिळी पुढं आणली. राजानं तुरीचा फोक पुढं केला की शिळीनं तोंड लावायचं. राजा म्हणायचं हो बाहेर, म्हणे की जगून आणली, आल्या आल्या गच गच खायला लागली. घेऊन जा, चारून आण, पुन्हा घेऊन ये. 500 पोरं नापास. एक पोरग हुशार होतं, कीर्तन ऐकणारं. कीर्तन ऐकणारे पोरं हुशार असतात. त्यानं विचार केला, दाल में कुछ काला लग रहा है, काहीतरी गडबड आहे. त्यानं एक शिळी घेतली आणि तो चारायला गेला. त्यानं शिळी मोकळी सोडली आणि हातात अशी काठी घेतली, असं लांब दांडकं घेतलं. त्यानं शिळीला मोकळ्या मनानं चरायला सोडायचं. शिळीनं खाण्याकरता तोंड पुढं केलं की त्यानं फटका टाकायचा तोंड. फटका बसला की शिळी महागारी फिरायची. पुन्हा थोड्या वेळानं शिळीनं तोंड पुढं केलं की पुन्हा फटका टाकायचा. अशी सकाळपासून दुपारपर्यंत शिळी मारली. आता शिळीच्या लक्षात आलं, तोंड पुढं केलं की फटका बसतंय, असं लक्षात आलं. कुणाच्या? शिळीच्या. पुन्हा शिळीनं इकडे तिकडे तोंड घालायचं बंद केलं. तिच्या लक्षात आलं, आता तोंड पुढं केलं की फटका बसतंय, आपलं आपलं तोंड आवरलेलं बरं, हे कळालं. कुणाला? शिळीला. मग शिळीनं तोंड लावायचं इकडे तिकडे बंद केलं. त्याच्या लक्षात आलं, आता शिळी जगली म्हणला, आता शिळीला खाऊ घालायची गरज नाही. मग तो शिळी घेऊन आला राजाकडं. राजे साहेब, परीक्षा घ्या. राजा म्हणला, वेळ लागला का तुला? बघ ती शिळी किती उपाशी, ती मध्ये चालला हात, एवढं पोट खपाटी गेलंय, जा जरा खाऊ घालून आण. ते म्हणला, परीक्षा घ्या आणि पुन्हा बोला. मी माझ्या विद्यार्थ्याचा अभ्यास घेतलाय का नाही घेतलाय? बिगर परीक्षेचं कसं काय बोलता? मी माझ्या विद्यार्थ्यापाशी थांबत सुद्धा नाही. मोकळ्या मनानं परीक्षा, तुम्हाला कशी घ्यायची तशी घ्या. मी काय कॉप्या पुरवाय शेजारी बसत नाही. तुम्हाला काय घ्यायचं ते मोकळ्या मनानं, तुम्हाला काय असणार, जशी परीक्षा घ्यायची तशी घ्या. राजा म्हणला, मग तुम्ही परीक्षेच्या आधी कसं काय नापास करता? घ्या परीक्षा. त्यानं शिळीला मोकळं सोडलं आणि ती राजापाशी येऊन उभा राहिला. हातात दांडकं होतच हातामध्ये. राजानं म्हणला, घेऊ परीक्षा? म्हणे घ्या. राजानं ते नवीन नव्हती फुटलेली तुरीचे फोकं घेतले आणि शिळीच्या पुढं केल्याबरोबर शिळीच्या तोंडाला पाणी सुटलं. तिला वाटलं एकच घास करावा, पण लक्ष गेलं. शिळी म्हणली, नग नग. कमाल आहे. राजाला वाटलं कमाल आहे, एवढा मोठा सोन्याचा हार दाखविला तरी नग नगच म्हणतीये. तिला माहित होतं आता तोंड घातलं की फटका बसताय. राजाला काय वाटलं, शिळी आंधळी असेल, तिला दिसलं नसन तुरीचा फोक. राजा जरा जवळ गेला आणि तोंडा पुढे जाऊन तुरीचा फोक असा हलविला. तिला मोप वाटलं एकच घास करावा, पण लक्ष तिकडं होतं जवळ. तिनं म्हणली, नग नग. राजा मला जिंकलं गडे मर्दा, बोल काय पाहिजे ते. त्या शिळीचं सोडा, आपली गंमत तशी आहे. या मनाला काही जरी दिलं तरी मनाचं समाधान होत नाही. ते परत तोंड घातल्याशिवाय राहत नाही. त्या मनाला बळच मारून, चंचलम ही मन कृष्ण परमार्थी, बळच त्याला रट्टे टाकून माघारी वळवून आणावं लागतंय. ते सहजासहजी वळत नाही. मनाच्या मनावर जर गेलो तर घात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबऱ्या म्हणाले, मनाच्या मनावर जाऊ नका, मग त्या मनाला संतांच्या वचनाची सवय लावा. दुसऱ्या चरणात न घालावी धाव मनाची ये ओढे, न घालावी धाव मनाची ये ओढे. होय न घालावी धाव मनाची ये ओढे, न घालावी धाव
म्हणाले मनाच्या मनावर जाऊ नका, न घालावे धाव मनाची ओढी. मग वचन आवडी संतांची, संतांच्या वचनावर आवड धरा, मनाच्या मनावर जाऊ नका. आता ऐका, मनाच्या मनावर गेला तर तुमचा घात होईल. मनाचे विचार शुद्ध असण्याकरता चित्ताची शुद्धता महत्वाची आहे, आणि शुद्ध चित्त असेल तर उचिताची जाणीव होणार आहे, अन्यथा होत नाही. आता एका वाक्यामध्ये लक्ष द्या. तुकोबरा म्हणाले, मी जे तुम्हाला उपदेश सांगितलाय हे जर फलद्रूप व्हावं वाटत असेल तर परमार्थामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. परमार्थ विश्वासावर अवलंबून आहे. जीवन जगण्याकरता श्वास पाहिजे. जीवन जगण्याकरता श्वास. माणसं हात लावून बघतात, उचला, संपलं. श्वासाचं किती महत्व आहे कोरोनामध्ये कळालं. श्वास किती महत्वाचा. श्वास आहे तर माणूस आहे. जीवन जगण्याकरता श्वासाची गरज आहे. तसा परमार्थाचा श्वास म्हणजे विश्वास आहे. तुकोबरा म्हणाले, मी जे सांगतो त्या वचनावर विश्वास ठेवा, नाहीतर हा उपदेश फलद्रूप होणार नाही. शेवटच्या चरणात अंतरियार आहे वचनाचा विश्वास, 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 अंतरियार आहे वचनाचा विश्वास. न लगे उपदेश तुझा मने, न लगे उपदेश तुझा मने, न घालावी धाव मनाची ओढी, न घालावी धाव मनाची तुकोबरा म्हणाले, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, न उगे उपदेश तुका म्हणे. जरा एका वाक्यामध्ये ऐका. जाणावे उचित मुख्य धर्म आदी, शुद्ध चित्त बुद्धी ठाई स्थिर, धाव न घालावी ओढी मनाच्या. मग वचन आवडी संताची आहे. वचनी विश्वास अंतरियार आहे, नाहीतर न उगे उपदेश तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली. दोन मिनिटं. माझा एक नेम असतो, मायबाप आपण भारताच्या भूमी जन्माला आलो, भाग्यवान आहेत. हिंदू धर्मात जन्माला आलो, परम भाग्यवान आहेत. पण आपण एकत्रित येत नाही. याद राखा, आपण जर एकत्रित नाही आलो, धर्मभावाची जोपासना नाही केली तरी येणाऱ्या काळात रस्त्यानं फिरता यायचं नाही. म्हणून एकत्रित या, धर्मभावाची जोपासना करा, तरच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आनंदानं राहता येईल. नाही तर परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट बघावी लागेल, पण वेळ निघून गेलेली असेल. म्हणून एकत्रित या, धर्मभावाची जोपासना करा, लेकरावरती संस्कार करा. जगातला श्रीमंत माणूस पैशावाला नाही, बिल्डिंगवाला नाही. ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचारी तोच श्रीमंत आहे, आणि ज्याची मुलं व्यसनी आणि दुराचारी आहेत त्याच्यासारखा दरिद्री माणूस दुसरा कोणी नाही. म्हणून 5 मुद्दे मी नेहमी सांगतो. पहिला मुद्दा, सकाळी उठल्यावर कपाळाला गंध लावा. कुठलाही लावा, काळा, पिवळा, जांभळा, तांबडा, मॅचिंग करून लावा, पण लावा. गंध लावणं आपला नियम आहे, आणि गंध न लावणं लांब बॉर्डरच्या पलीकडल्या माणसाचा नियम आहे. ज्याच्या कपाळाला गंध दिसणार नाही त्याला आपलं म्हणायचं कसं? पुन्हा मोडला तर मोडू द्या, पण उठल्या उठल्या लावला पाहिजे. सगळे नियम विज्ञानवादी आहेत, मी आता सांगून वेळ घेत नाही. दुसरा नेम, रोज मंदिरात येऊन दर्शनं करा. लहान लहान मुलाला बरोबर घेऊन या, भगवंताच्या पाया पडा, वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडा. आपलं बघून ते लेकरू पाया पडायला शिकल, पुन्हा म्हातारपणी लाता हाणणार नाही. कारण हे तर वडील जे म्हणून देशाच्या नेत्यावर, गावातल्या पुढाऱ्यावर आणि घरातल्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी आहे, कारण त्यांच्याकडे बघून मागायला समाज चलत असतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आईवडिलाची सेवा करा. त्याने लहानाचं मोठं केलं, बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, तळाताच्या पोटासारखं सांभाळलं, त्यांना दुःख देण्याचा अधिकार दिला कोणी? आईवडिलाची सेवा करा. चौथा महत्त्वाचा मुद्दा, घरातला आनंद महिला मंडळाच्या हातात आहे.
पैशात नाही, बिल्डिंगमध्ये नाही, कलरमध्ये नाही. कुठली का मुलगी सून म्हणून घरी येईना त्या सुनावर मुलीसारखं प्रेम करा आणि त्याही सुनानं सासू सासऱ्यावर आईवडिलासारखं प्रेम करावं. पण काय गंमत आहे, काही कळत नाही महाराज. जी माऊली आपली मुलगी वाटा लावताना ढसढसा रडते, तीच माऊली दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरात घेताना दगडाची कशी बनते हीच कळत नाही. आणि त्या सुनाची बी गंमत तशीच आहे. तिला वाटतं माझ्या आईवडिलाची सेवा भाऊजाईनं करावी, हिनं मात्र सासू सासऱ्याला तहानाव्यात. असे दोन दोन विचार कशामुळे करता हो. सुनावर मुलीसारखं प्रेम करा आणि त्या सुनानं सासू सासऱ्यावर आईवडिलासारखं प्रेम करावं. घरात आनंदी आनंद राहील. पुढे महत्त्वाचा मुद्दा, देवानं सुंदर शरीर दिलं, हे काय कायमचं दिलेलं नाही. काहीतली माणसं मरत नाहीत, मरावं तर लागतंच ना. मग ही काय कचरा कुंडी का, दारू टाक, गांजा टाक, गुटखा टाक, हे काय घाण साठवायची जागा आहे का, मळीचं बॉयलर हे काय बी वाचायला. मस्त निर्व्यसनी राहा, प्रसन्न राहा, एकत्रित या, एकमेकावर प्रेम करा, आपण हसा, दुसऱ्याला हसवा, हसत हसत निघून जा. इथं कोण कायमचा राहायला आलाय? एक ना एक दिवस जावं लागणार आहे. या राजकारणानं माझ्या देशाचं वाटलं करून टाकलं. गावात गाव ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. जी माणसं एकमेकासाठी जीव द्यायला तयार होती तीच माणसं एकमेकाचा जीव घेऊ लागली. हे फार मोठी शोकांतिका आहे. राजकारण जरूर करा, प्रत्येक 5 वर्षाला खेळायला मिळेल, कुणीतरी हारण कुणीतरी जिंकन, पुन्हा 5 वर्षाला डबल डाव खेळायला मिळेल, पण एकदा गेलेला माणूस बघायला मिळणार नाही. म्हणून एकमेकाचं वैरी बनू नका. पुढे शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर मुख दिलं, कशाला शिव्या द्यायला नाही, निंदा करायला. कुणी सांगितलं घरच्या भाकरी खाऊन गावाचं धुणं धुवायला, बिगर साबणाचं धुणं धुवायला दिलं का? नाही. मग कमल मुख राम भजन को, एक तर संतांचं चिंतन करा किंवा देवाचं चिंतन करा, चिंतामुक्त व्हाल. नाही तर गौऱ्या रस्त्याला चित्ता वाट बघायला लागली आहे. आता नंबर तुमचा आहे, हातवरी करा सगळे, टाईट हायब्रिडच्या कंसासारखे. मागे बसलेले पुढं, ज्यांना हात आहे ते हातवरी. टाळी म्हणजे टाळी वाजली पाहिजे. अरे एक कुठलं तरी, हा तुकाराम 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 राम तुकाराम 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 जाता आपल्याला एक सूचना अशा प्रकारची आहे. जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थान आंबेजोगाई कळंब रोडवरती आहे. संस्थानच्या वतीनं आपण दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करीत असतो. कॅलेंडर 12 महिन्याचं 2026चं. तर आता ते प्रकाशित झालं आहे. ते आळंदीपासून सुरुवात होते, पण आता ती सुरुवातीला इथं आलेले आहेत. गाडीमध्ये कॅलेंडर आहे, 30 रुपये त्याची किंमत आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर कीर्तन संपल्यावर चाल झाल्यावर, तोपर्यंत चाल दाखवू नका. मग कॅन्सल आहे ना, हां ठीक आहे, मग काय अडचण नाही. तर गाडीमध्ये कॅलेंडर आहेत, कीर्तन संपल्यावर एक एक घरी घेऊन जा. बाजारातलं कुठनं घेण्यापेक्षा तुकोबरायचा पहिल्या पानावर फोटो आहे, ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या पालखी सोहळ्याची सगळी त्याच्यात माहिती आहे आणि संस्थांची पण माहिती त्याच्यामध्ये आहे. तर कीर्तन सुटल्यावर कॅलेंडर सर्वांनी 12 महिन्याचं कॅलेंडर आहे, काल निर्णय सारखं. तर आपण सर्वांनी घ्यावं ही सर्वांना विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.